सातत्यानं वादात राहणाऱ्या नितेश राणे यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केलंय। मात्र यावेळी त्यांच्या विधानावरून थेट महायुतीतच वाद निर्माण झालाय। नितेश राणेंच्या विधानाचा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी समाचार घेतलाय। नेमकं विरोध का केलाय, काय घडलंय आणि काय बोललेत नितेश राणे, जाणून घ्या। हिंदूंव्यतिरिक्त कुणासोबतही व्यवहार नको। भाजप आमदार नितेश राणेंच्या विधानानं वाद। मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदूंशीच करेन। नितेश राणे घसरले, अजितदादा बरसले। नितेश राणे आणि वाद हे समीकरण तसं नवं नाही। नितेश राणे यांच्या अशाच एका विधानामुळे वाद निर्माण झालाय। हिंदुत्वासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या नितेश राणेंनी गणपती मंडळाच्या भेटी दरम्यान आपल्या भाषणात हिंदू सोडून कुणाशीच व्यवहार करू नका अशी जाहीररित्या शपथ दिली। एवढंच नाही तर मुस्लिमांवर टीका करताना त्यांची जीभ घसरली। मात्र त्यांच्या या विधानावरून महायुतीतच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्या या वक्तव्याचा अजितदादांनी चांगलाच समाचार घेतलाय। प्रत्येक लोकांनी एक शपथ घेतली पाहिजे माझ्या सहकार्याने की मी जो काय व्यवहार करेन तो फक्त हिंदूंशीच करेन, अशी शपथ घेऊन इथून निघाला पाहिजे। यापुढे कुठलाही व्यवहार जो पण कराल तो हिंदूंशीच झाला पाहिजे, ही शपथ घेऊन तुम्हाला इथून निघायचं आहे। नाही वाढवायचं आपल्याला या हिरव्या सापांना, नाही दूध पाजायचं आपल्या या हिरव्या सापांना, कारण हे आपले कधीच होणार नाही, एक लक्षात ठेवा। तुम्हाला विचारधारा मांडण्याचा अधिकार दिला, तुम्ही मांडा ना। मतांतर असू शकतं, विचारधारा वेगवेगळी असू शकते, पण तुम्ही कुठल्या तरी जातीला, कुठल्या तरी पंथाला, कुठल्या तरी धर्माला तुम्ही वेगळ्या पद्धतीनं बोलता आणि समाजामध्ये तेढ निर्माण करता, समाजामध्ये दुही निर्माण करता। हे कदापि महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र खपून घेणार नाही। भाजपने मात्र नितेश राणे यांच्या विधानाचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलंय। संबंधित समाजाने याचं उत्तर शोधावं असं विधान भाजप नेते आशिष शेलार यांनी केलंय। नितेश राणेंना का बोलावं लागलं याचं उत्तर समाजाने शोधलं पाहिजे, याचं उत्तर महाराष्ट्र विकास आघाडीने दिलं पाहिजे। ते का बोलले, कसं बोलले, योग्य बोलले, अयोग्य बोलले, हा अलग ठेवू विषय, पण या आपल्या राज्यघटनेची नीव मजबूत करण्यासाठीच्या भूमिका महाराष्ट्र विकास आघाडी का घेत नाहीत याचं उत्तर पहिलं महाराष्ट्र विकास आघाडीने द्यावं। आपल्या देशात सर्व जाती आणि धर्माच्या लोकांना संविधानानं सारखा अधिकार दिलाय। हे कायदे मंडळाचे सदस्य असलेल्या नितेश राणेंना ठाऊक नाही का? कुणी कुणाशी व्यवहार करावा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, मात्र एका जबाबदार लोकप्रतिनिधीने जाहीररित्या असं समाजात तेढ निर्माण करणारं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे? अजितदादांनी राणेंचा समाचार घेतला असला तरी महायुतीमधल्या जबाबदार नेत्यांसह मुस्लिम नेते यावर भूमिका जाहीर करणार की मूग गिळून गप्प बसणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।